छान अशी आज आपण करूयात चिवळ्याची भाजी। करूयात मग भाजी करायला सुरुवात। नमस्कार, पूजा रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण छान अशी चिवळ्याची भाजी छान निवडून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर लसणची पेस्ट घेतलेली आहे। बारीक कट करून कांदे घेतलेले आहेत 2-3। एका वाटीमध्ये आपण भाजलेले बेसन पीठ घेतलेले आहे। आता आपण भाजीला छान कट करून घेऊयात। अशी थोडी थोडी घेऊन आपण भाजी छान कट करून घेणार आहोत। अशी छान आपली कट करून आपण ताटामध्ये त्या काढून घेतलेली आहे भाजी। आता आपण भाजीला देऊयात फोडणी। कढई छान आपण गॅसवर घेतलेली आहे ठेवून, त्यामध्ये आता आपण तेल घेऊयात टाकून आणि आपलं तेल गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी। मोहरी छान आपली तडतडल्यानंतर आपण सोनेरी रंगावर कांदा घेणार आहोत परतून। छान अशी आपली मोहरी झालेली आहे। आता आपण सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊयात। एकदम छान अशी आपण चिवळ्याची भाजी बनवणार आहोत आज। एकदम गावाकडची चव, एकदम झुणका भाजी बनवणार आहोत। आता आपण लसणची पेस्ट छान परतून घेऊयात। आता टाकूयात आपण कोथिंबीर घेऊयात। आता टाकून लाल चटणी थोडीशी टाकूयात, हळद आणि चवीनुसार मीठ। आपल्या चवीप्रमाणे मीठ आपल्याला आवडेल त्याप्रमाणे, कोणाला जास्त लागते कोणाला कमी लागते। आता आपण भाजी घेऊयात टाकून आणि भाजीला छान घेऊयात मिक्स करून। छान आपण चिवळ्याची भाजी घेतलेली आहे टाकून। आता आपण भाजीला छान मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूयात भाजीवर, म्हणजे छान भाजी तेलामध्ये वाफून निघते। असं छान आपण झाकण घेतलेलं आहे ठेवून। 2 मिनिट आपले झालेले आहेत। आता आपण झाकण घेऊयात काढून। आता आपण थोडं थोडं करून भाजलेलं बेसन पीठ त्याच्यामध्ये घेऊयात टाकून। जोपर्यंत आपली छान भाजी कोरडी होत नाही तोपर्यंत आपण थोडे थोडे करून भाजीमध्ये बेसन पीठ टाकणार आहोत। अशी छान आपण आता बेसन पीठ भाजीमध्ये घेऊयात मिक्स करून। एकदम छान, एकदम टेस्टी लागते अशी झुणका भाजी। आता आपण थोडे थोडे करून बेसन पीठ घेतलेले आहे भाजीमध्ये टाकून। अशी छान आपली भाजी मस्त मिक्स करून घेतलेली आहे। एकदम छान आपली झुणका भाजी होत आहे, तयार झालेली आहे। एकदम छान अशी तयार आपली झुणका भाजी। आता आपण थोडा वेळ भाजीला झाकून ठेवूयात, म्हणजे बेसन पिठाला वाफ आल्यानंतर भाजी एकदम टेस्टी लागते। आता तरी पण आपण अगोदर बेसन पीठ भाजून घेतलं होतं। कधीही भाजी करताना बेसन पीठ भाजूनच वापरायचं, म्हणजे भाजीची टेस्ट आणखी छान येते। छान अशी तयार झालेली आपली एकदम छान चिवळ्याची झुणका भाजी तयार आहे मंडळी। आपली एकदम छान अशी झुणका भाजीची रेसिपी। झुणका भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा।